शेवगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. शेवगावातील एका अल्पवयीन हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. बुधवार दिनांक 17 जून रोजी सायंकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत क्रांती चौक येथे पोहोचला. त्यानंतर तेथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, हिंदुत्वाचा ज्वालामुखी म्हणून ओळख असणारे सागर बेग तसेच आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. समाजातील महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत असं आवाहनही करण्यात आलं. आज आपण जय श्रीरामचा नारा देतो, प्रभू रामचंद्राला आपलं दैवत मानतो, परंतु आज आपल्या भगिनी कुठंच सुरक्षित नाही. पुन्हा एकदा या शहरामध्ये कालच्या घटनेने सिद्ध झालेले आहे. त्या कुटुंबियांना भेट देत असताना तिच्या आजीचा आक्रोश बघितला, तिच्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू बघितले. खरं तर कमी वयामध्ये मातृछत्र हरपल्यानंतर आजी आणि वडिलांनी आज छोटा मोठा व्यवसाय करत असताना, यांचे शिक्षण करत असताना आणि आई गेल्यानंतर आपल्या लहान बहीण आणि भावंडांची जबाबदारी ही संध्या त्या ठिकाणी कुटुंबात पार पडत होती. ती शिक्षण घेत होती. एक नराधमवाला मोबाईलच्या माध्यमातून ओळख झाली असेल, तिला मानसिक छळ केला असेल, आर्थिक पिळवणूक असेल, ब्लॅकमेलिंग केलं असेल आणि कुठंतरी हा ताणतणाव तिला सहन झाला नाही आणि म्हणून तिने हे टोकाचं पाऊल उचललंय. मला असं वाटतं ही फक्त संध्या कांबळे कुटुंबियांची मुलगी नाही, भगिनी नाही, इथे बसलेल्या प्रत्येक भावांची, इथे बसलेल्या वडीलधाऱ्यांची ती बहीण आहे, मुलगी आहे, आपल्या कुटुंबातील आहे. आज समाजामध्ये अशा घटना घडत असताना कधीतरी त्याची झळ, जसं महाराज बोलले की आपल्या घरापर्यंत येते की काय, आणि त्यामुळं समाजाला जागरूक तर होतच आहे, परंतु ह्या घटना कुठेच थांबत नाही आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, अभिनंदन करेल, तुम्ही चांगलं काम करता, आरोपीला पकडलं, परंतु त्याच्याबरोबर जे साथीदार आहेत, जे सहआरोपी आहेत, जे त्यांना पाठिंबा दिला की या घटनेमध्ये त्यांचा सहभाग आहे, या सर्वांचा तपास होऊन त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली पाहिजे. फक्त ही भावना घेतली, ही भूमिका घेतली, ही मावशी फक्त तुमच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरता घेतलेली आहे. आता इथं अधून मधून सारखं कोणतरी बोलत होत. इथं तुम्ही पहिले तर लक्षात घेतलं पाहिजे की आज कुठलीही निवडणूक नाही, कुठल्या निवडणुकीच्या कामाकरता कुणी आलेलं नाही. हे आलोय फक्त संध्याताईला न्याय मिळवून देण्याकरता. तोही सकल हिंदू समाज तुमच्या पाठीमागे या ठिकाणी आलेला आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि जिथं जिथं तुम्हाला नाव दिसतं सकल हिंदू समाज, तिथं न्याय मिळूसपर्यंत ते थांबत सुद्धा नाही, तुम्ही लक्षामध्ये घ्या. त्यामुळे आज ज्या ठिकाणी तुमच्या मागे समाज उभा राहिलाय, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे न्यायाचं पहिलं पाऊल हे आता टाकलं गेलेलं आहे. तुमची तो आरोपी पकडला, काय काय व्हायचं ते सगळं होणार आहे. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. ज्या वेळेला सकल हिंदू समाज एखाद्या विषयामध्ये सहभागी होतो, त्या विषयाची गांभीर्य आपण देखील लक्षात घेतलं पाहिजे की कोण आहे, हे कशा करता आलेले, हे काही कुठल्याही निवडणुकी करता आलेले नाहीत. निवडणुका सगळ्या संपलेल्या आहेत. मोनिकाताई कशा करता आल्या, सगळ्या निवडणुका संपल्यात. निवडणूक करता कुणी आम्ही आलो नाही. आणि महाराष्ट्रात आता तुम्ही वारीचं नियोजन सुरू झाले, पण तरी सुद्धा आता हे सगळे लोक तुमच्यामध्ये कशा करतात. वाघमारे साहेबांनी मार्गदर्शन केलं. आणि महत्वाचं म्हणजे सागर भैया आले म्हणजे गोली आ गेली आहे. काळजी करू. आमच्या काय थोड्या आयुर्वेदिक गोळ्या, थोडा वेळ लागतो. एक मुलगी नाहीये या महाराष्ट्रामध्ये, अनेक मुली आमच्या अशाच लव जिहादमध्ये फसताय आणि आत्महत्या करताय. आता तरी 12 दिवसानंतर FIR दाखल झाली.
मुलगी वारल्यानंतर 12व्या दिवशी FIR दाखल झालेली आहे. त्यासाठी या हिंदुत्ववादी पोरांनी मोठा त्यांचा सहभाग आहे. त्या पोरांनी त्या परिवारांची भेट घेऊन त्यांना सांगितलं का आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे. ते लोक तयार झाले, गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक झाला. पण याच्यात निष्पन्न झाला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. ज्या ज्या लोकांनी त्याला साथ दिली त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. तर हा समाज जागृत आहे. प्रशासनाला पण आमची विनंती आहे का जर हा समाज एवढा इथं जमत असेल तर दरवेळेस हा शांततेत राहणार नाही. आपण याच्यात ठोस कारवाई केली पाहिजे. जसा 2 नंबरचे धंदे आहे ते धंदे बंद झाले पाहिजे. गुटख्यामध्ये सगळ्यात 1 नंबर आहे आपलं शेवगाव. आणि सर्व धंदे जिहाद्यांचे गुटख्याचे महाराष्ट्रामध्ये बंदी आहे, पण इथं चालतात. पोलिसांच्या आशीर्वादाने ते चालतात पूर्वीपासून. ते आमच्या आया बहिणी आमच्या पोरी पळवायचं काम करताय. मग जर असं एकतर्फा होत राहिलं तर हे पोरी कसं काय आपल्या आत्महत्या करणार नाही, कसं काय हे लोक माजणार नाही. त्यांचा माज हा कुठून सुरू झालाय, आपल्याकडूनच सुरू झालाय. आपल्या लोकांनी कुठेतरी त्यांना बसवलंय आणि त्याच्यातून हे सगळे उलटे पालटे धंदे करताय. आपण सर्वांनी आमदार ताईकडे सगळ्यांनी जायला पाहिजे. असं जिथे जिथे घडतंय ताईला निवेदन देत जा. तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यांना माहिती देत नाही. आता इथे यायच्या पहिले ताईला आपण सगळं लिहून द्यायला पाहिजे होतं. इथे यांचे काय काय कुटाणे चालतात, त्यांना जे माहिती त्यांनी 2 नंबरचं सांगितलं, पण आतून हे काय काय कुटाणे करतात ते आपण यांना व्यवस्थित माहिती दिली पाहिजे. न्याय भेटावा म्हणून हे लोक जमलेले इथं. 6चा मोर्चा होता, 9ला सुरू झाला, 8:30ला सुरू झाला मोर्चा. तरी इथं समाज हलत नाही. एका पैसे देऊन आलेले नाहीये. तर ह्या लोकांची थोडी तरी तुम्ही इज्जत केली पाहिजे. मी इथल्याने नाही सांगत, पुऱ्या जिल्ह्यामध्ये तसं चालू झालं. जिथे इथं हिंदुत्ववादी पोरगा काम करत असतात तरी तडीपारी निघतात. पण लक्षात ठेवा 2022 मध्ये आम्ही जो काम करत होतो तेव्हा सरकार नव्हती. 21 मध्ये सरकार नव्हती. जेव्हा सरकार नव्हती तेव्हाही काम चालू होतं आणि आता सरकार आहे तेव्हाही काम चालू राहणार आहे. जर कुणाला गैरसमज झाला असेल, कुणाला गैरसमज झाला असेल का ह्या पोरांच्या तडीपारी काढल्या यांना अटकवलं तर काम बंद होईल, तुमचा गैरसमज डोक्यातून काढून टाका. काम कधीही थांबू शकत नाही. कारण हा काम करत असताना 9 वर्ष आम्ही जेलमध्ये काढले. 9 वर्ष गेलेले ना. अरे मोर्चाच्या न्याच्या गुन्ह्यामध्ये काय होतं, इथं नाश्ता आहे आमचा. पोरांनो लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून, सकल हिंदू समाज म्हणून आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे. कुठलाही गुन्हा झाला हिंदुत्वाच्या कार्यामध्ये तर घाबरायचं नाही, आपण तुमच्या सोबत आहे. कुणालाही वकिलाचा खर्च लागल, त्याचा घरचा खर्च लागल, राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून, सकल हिंदू समाज म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहे. या पोरीला आज एवढी मोठी दुर्घटना झाली, अनेक लोक भेटले. आज मी राष्ट्रीय श्रीराम संघाकडून 51,000 रुपयाची त्याला पहिली आज मदत आपण जाहीर करतो. आणि त्या पोरीच्या पाठीमागे आपण सर्वांनी जोपर्यंत तिला न्याय भेटत नाही आपण तोपर्यंत त्याच्या सोबत उभे झाले पाहिजे. त्या पोरीने स्वतःचा धर्म नाही बदलावा म्हणून तिने आत्महत्या केली. त्याच्याकडे तिचे व्हिडिओ असतील, तिला त्यांनी ब्लॅकमेल केला असेल. अशा आमच्या हिंदुत्ववादी तरुणीला आपण सर्वांनी न्याय दिला पाहिजे आणि तिला आर्थिक मदत केली पाहिजे अशी मी सर्वांना विनंती. महाराष्ट्राच्या मातीनं बघितलाय हिंदुत्वाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदुत्व पेरलं, त्या हिंदुत्वावरती घाला घालण्याचा या ठिकाणी जिहाद्यांचा प्रामुख्याने प्रयत्न चालू आहे. तो प्रयत्न आपल्याला मोडून काढायचा आहे. कारण संग्रामबाया, तुमच्यासारखी माणसं, अनेक आमदार या ठिकाणी जोपर्यंत सभागृहामध्ये या जिहाद्यांच्या विरोधामध्ये लक्षवेधी मांडणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही व्यवस्था थांबणार नाही. आज काय दोष होता त्या आमच्या ताईचा? 16व्या वर्षी तिला जीव गमवावा लागला आणि आम्ही या ठिकाणी काय करतोय? आम्ही त्या ताईच्या फोटोला हार घातलाय, निषेध सभा घेतोय. बांधवांनो,
मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, त्या ज्यांना माझी वॉर्निंग आहे, या शेवगावच्या स्टेजवरून माझी त्यांना वॉर्निंग आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निषेध व्यक्त करणार नाही, डायरेक्ट शिरछेद केला जाईल याची त्यांनी दखल घेतली पाहिजे. कारण आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचाराची औलाद आहे. प्रशासनाला मला सांगायचं आहे, या लोकांना नुसतं तुम्ही अटक करून आमच्या डोळ्यामध्ये माती टाकण्याचं काम करू नका. जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा हा लढा थांबणार नाही. ही गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान शांतता आणि शिस्तही राखण्यात आली. एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय, शेवगाव.